तर बघा, मी ह्या प्रकारचं बेसन भिजवून घेतलेलं आहे. बस एवढी क्वांटिटी ठेवायची बेसनची, बुंदी काढायची असली की. आणि मी याच्यातून थोडंसं बॅटर मी काढून ठेवते, कारण की मला रंगीत बुंदी बनवायची आहे. तर थोडं मी इकडे बॅटर काढून ठेवलेलं आहे. स्टार्ट करत आहे बुंदी काढायला. नमकीन काढली होती, तेच तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी बुंदी काढणार आहे. एकटीच असल्या कारणामुळे मला जमत नाही आहे एका हाताने झारा पकडणं आणि एका हाताने बॅटर टाकणं. तर थोडंसं समजून घ्या मंडळी. तर बघा, थोडंसं मी तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवासाठी मी हे तुम्हाला बॅटर टाकून दाखवत आहे. नंतर मग मी काढत आहे. चला तर मंडळी, ऑरेंज कलरची बुंदी तयार झाली आहे. हिरव्या कलरची, ग्रीन आणि रेड कलरची पण बुंदी तयार झालेली आहे. तर मी पाक मांडला होता 1.5 घंट्याच्या अगोदर, 1 घंट्याच्या अगोदर. कमी पावरवर होता. 1 तारी पाक आलेला आहे याला. मी याच्यामध्ये जाडं खोबरं किस घेतलं आणि विलायची पावडर केला थोडा, स्वादासाठी, स्वाद यायला हवा. तर पाकामध्ये याला घालत आहे आणि ढवळत आहे. सर्व एकजूट करत आहे याला. पाक छान कळाला आहे, मस्त बढिया. आणि सर्व बुंदी मी याच्यामध्ये घालणार आहे. पाकामध्ये छान एकत्र केली बुंदी आणि गॅस पण विझवला. गॅस विझवली आहे. तर थोडं 10 मिनटं मी याला अशीच ठेवणार आहे. या बुंदीचा पाक जो आहे हा ऑब्झॉर्ब करेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला लाडू बांधून दाखवणार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? तर चला तर मंडळी, बघा, मी तुम्हाला लड्डू बनवून दाखवलेले आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा. धन्यवाद.